सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात अवैध मद्य विक्रीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर ढाबा मालक आणि त्याच्या साथीदारांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। माढा कुर्डुवाडी रस्त्यावरील उपळाई हद्दीत असलेल्या हॉटेल एडेश्वरी येथे ही घटना घडली। सगळीकडे दारू मिळते, मग तुम्हाला आम्हीच दिसतो का, असा जाब विचारत हॉटेल मालक प्रमोद गोरे पाटील उर्फ गोट्या यांनी आपल्या साथीदारांसह अधिकाऱ्यावर प्लास्टिक पाईपने हल्ला केला। या हल्ल्यात उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक अमित नागरे आणि जवान युवराज टिळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार या ढाब्यावर विनापरवाना मद्य विक्री होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकला होता। कारवाईची प्रक्रिया सुरू असताना त्याचे चित्रीकरण करत असताना आरोपीने आक्रमक पवित्रा घेतला। आरोपीने केवळ मारहाणच केली नाही तर शासकीय कामात अडथळा आणून चित्रीकरण करत असलेला मोबाईलही हिसकावून घेतला। या प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मुख्य आरोपीवर यापूर्वीही अवैध दारू विक्रीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। भर रस्त्यात सरकारी कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत।